आज आपण एक वेस्ट कपड्यापासून खूप सुंदर अतिशय सुंदरसं पाउच म्हणजे पॉकेट तयार करणार आहोत। तर माझ्याकडे असे 2 तुकडे होते, ब्लाउज पीसचेच हे तुकडे आहे। तर मी त्याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। आम्ही 10 इंच गुणिले 7 इंच असेही मी मेजरमेंट घेतले होतं। 2 आपल्याला भाग घ्यायचे आहे असे। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्याकडे गव्हाच्या गोणीचा या तुमच्याकडे कॅरी बॅग काही असेल त्याचा वापर करायचा आहे। तर मी ही कॅरी बॅग घेतलेली आहे। कॅरी बॅग अशी व्यवस्थित ठेवून आपल्याला याला कट करायचं आहे। तर मी कट केल्यानंतर याचे असे 2 भाग आपल्याला भेटतील। तर मी काय दाखवते तुम्हाला, हा एक भाग आणि हा दुसरा भाग, असे आपल्याला 2 अस्तर भेटतात। तुम्ही अस्तर म्हणून त्याचा कोणते बी अस्तर घेऊ शकतात। घरामध्ये वेस्ट जे कपडे असतात त्याचा अस्तर म्हणून घेऊ शकतात। मी कॅरी बॅग वापरलेला आहे, जे आपल्या बाजारामध्ये ज्या पिशव्या भेटतात त्याचा वापर केलेला आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला असे व्यवस्थित ठेवायचे आहे। ठेवल्यानंतर त्याला आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा, अशी व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचे आहे आणि सगळी जी चारही बाजू आहे त्याला आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने मी चारही साईडनी शिलाई मारून घेतलेली आहे। वेस्ट जे कपडा होता तो कट करून टाकलेला आहे। तर आपल्याला चेन घ्यायची आहे। चेन मी उलटी साईडनी ठेवलेली आहे, इथे शिलाई मारणार आहे। तर बघू शकता तिथे माझी शिलाई झाल्यानंतर मी याला अशी सीधं करून घेणार आहे। त्याच्यानंतर इथे मी टॉप स्टिच करत आहे। या ठिकाणी टॉप स्टिच करायचे आहे। टॉप स्टिच झाल्यानंतर आपल्याला हे बघा अशा दिसते टॉप स्टिच। टॉप स्टिच झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही दुसरी जी बाजू आहे, ही जी बाजू आहे त्या ठिकाणी बी आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे। तर हे बघा, मी एक कापड घेतलेलं आहे आणि त्याला अशी घडी घालून घेत आहे। घडी घातल्यानंतर आणि इथे आपल्याला स्टिच करायचं आहे, शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर ते आपलं कापड असं दिसेल, म्हणजे आपल्याला एक कप्पा होईल तयार, म्हणजे पॉकेट तयार होईल। तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे बघा आणि या ठिकाणी अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जी पहिली बाजू होती ती घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी ही जी साईड दुसरी होती तिला व्यवस्थितपणे असं ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे। अशी इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी चेन ओपन करून मारते, तुम्ही तसंही मारलं तरी चालेल। तर हे बघा, मी चेन अशी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवल्यानंतर इथे आपण शिलाई मारणार आहोत। तर हे बघा, आपली शिलाई मारल्यानंतर मग आपल्याला सरळ करायचं आहे आणि या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे। टॉप स्टिच झाल्यानंतर की ही दोन्हीही साईड आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि तिथे रनर आपल्याला ॲड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात की मी रनर ॲड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही जी चेनीची जी साईड आहे इथे आपल्याला टिच करायचं आहे। तर टिच करून घेतलं मी आणि त्याच्यानंतरच मी कापड कट केलेलं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे की हे अशी सरळ व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तिन्ही बाजूने आपल्याला टिच करायचं, म्हणजे शिलाई मारायची आहे। तर हे बघा, तुम्ही मी दाखवल्यानुसार मी तिन्ही बाजूने शिलाई मारलेली आहे। नंतर हे साईडचा जो कपडा आहे रफ पॅसेस, तिथे आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे। तर तुम्ही कोणतेही कापड घेऊन त्याचं पायपिंग करू शकतात। तर मी दोन्ही साईडने अशी पायपिंग करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि पायपिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही सरळ करून घ्यायचं आहे, सरळ। तर हे बघा, सरळ झाल्यानंतर अतिशय सुंदरसं हे पॉकेट तयार होतं आपलं। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा ज्यांना अशा व्हिडिओ बनवायला आवडतात आणि कापडापासून काही वस्तू तयार करतात। तर हा एक आपल्या छोट्याशा तुकड्यापासून अतिशय सुंदरसं पाउच मी तयार केलेलं आहे, पॉकेट तयार केलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।